नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर मी आता आईंकडे आली आहे, म्हणजे सासूबाईंकडे आली आहे आणि छान अशी पूजा त्यांनी मांडलेली आहे हरतालिकेची. तर बऱ्याच ताईंनी मला कमेंट केली होती की ताई तू हरतालिकेच्या पूजेचं आम्हाला सांग वगैरे. तर हरतालिकेची पूजा ना मी करत नाही स्वतः, कारण माझा उपवास तो सुटला हरतालिकेचा. मग त्याच्यामुळे आईंकडे येऊनच मग मी अशी पूजा करते. तर त्याच्यामुळे मी तुम्हाला ज्या ज्या पूजा मी स्वतः मांडते ना, तर त्याच पूजा मी तुम्हाला दाखवते. फक्त दाखवण्यासाठी पूजा असं मांडून दाखवत नाही. तर आणि पहिले सुद्धा आईच पूजा मांडायची, त्याच्यामुळे मला तेवढी त्याच्यात माहिती नव्हती, तर म्हणून मी त्यातलं काही तुम्हाला दाखवलं नाही. तर आता आमची सुरुवात झालेली आहे ती म्हणजे डेकोरेशनला. तर गेले 2 वर्ष आम्ही तेच डेकोरेशन लावतोय. यावर्षी तर आम्हाला खरंच अजिबातच वेळ मिळाला नाही की जाऊ डेकोरेशन बघू. आणि आता लास्ट मोमेंटला गेलं ना, तर एवढी गर्दी असते ना सगळी, की आपल्याला काहीच घ्यायला तिथे सुचत नाही. आधीच थोडंसं प्री प्लॅनिंग असेल ना व्यवस्थित, तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. तर म्हणून हे डेकोरेशन आणि बऱ्यापैकी चांगलंही होतं. तर म्हणून आम्ही म्हटलं यावर्षी सध्या हेच लावूया, मग पुढच्या वर्षी आपण टॉप टू बॉटम सगळंच चेंज करून टाकूया. तर हा जो टेबल आहे ना आईंकडे, हा खूप जुना टेबल आहे आणि इथेच दरवर्षी गणपती बाप्पाला बसवलं जातं. तर टेबलच्या वरती बघा किती वेळा आम्ही पेपर चिटकवलेत वेगवेगळ्या प्रकारचे, आणि दरवर्षी असे पेपर काढतो आणि नवीन पेपर चिटकवतो व्हेल्वेटचे. म्हणजे ते खालचं जे बॅकग्राऊंड आहे ना, ते छान वाटतं असं नुसता टेबल ठेवण्यापेक्षा. किंवा काय होतं, आपण जेव्हा वरती हे टाकतो म्हणजे कपडा टाकतो ना, तर ते कधी कधी रिस्की वाटतं, कारण दिवे चालू असतात किंवा काय मग आणि काही होऊ शकतं. तर म्हणून कपडापेक्षा मला म्हणजे पेपर खरंच खूप बेटर वाटतो. आणि छान त्याचा असा खाली असा एक पूर्ण असं जसं आपण गालीच्या कसा अंतरतो तसा त्याचा एक इफेक्ट येतो. तर जसं वरचं डेकोरेशन असेल ना, तर त्याच्या हिशोबाने खालचा जो बेस आहे ना, तो चेंज केला जातो, म्हणजे कलर चेंज केला जातो. तर अशा तर गणपती डेकोरेशन्सच्या खूप 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 साऱ्या आयडियाज आता YouTube वरती सुद्धा अवेलेबल आहेत. फक्त आपल्याकडे पाहिजे तो म्हणजे खूप सारा वेळ आणि थोडेसे पैसे. तर अशा दोन्ही गोष्टी लागतात त्याच्यासाठी. आणि हा, आवडही लागते पहिली गोष्ट तर. तर आईंचं बघा हाताचं दुखत होतं, पण तरीही त्या मदत करतायत लावण्यासाठी वगैरे. त्यांना पण खूप आवड आहे आणि सगळे एकत्र येतात ना बघा, मुलं सुद्धा करायला लागतात. म्हणजे सगळेच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच जेव्हा अशा कामांमध्ये इन्व्हॉल्ड होतात, आणि ही सणांची हीच खरी मजा आहे की सगळे एकत्र येतात आणि त्याच्यामुळे भारी वाटतं. वहिनी सुद्धा गोव्यावरून आल्या आहेत, तर छान गणपती बाप्पासाठी सुट्टी काढून आल्यात. तर हे सगळे जे फुलांच्या माळा बिळा ह्या सगळ्या आम्ही दरवर्षी लावतो ना, तर त्या सगळ्या जपून ठेवतो. म्हणजे कुठलं काही लागेल आपल्याला कधी सांगता येत नाही, तर जे जे लागतं ते लावायचं, जे नाही लागत ते ठेवून द्यायचं. तर असं आम्ही सगळं सॅग्रिगेट करून ठेवत होतो. म्हणजे हे बेसिक जे डेकोरेशन आहे ना, ते एकदा उभं करून ठेवलं ना, की मग नंतर बाकीचं सगळं फिनिशिंगचं जे काम आहे ते मग मोठे धीर आहेत ते करतात. मग लाइटिंग वगैरे सगळं ते करतात. तर बाकी सगळं पडदा लावणं हे सगळं इथलं. आणि ही जागा ना स्पेशली बाप्पांसाठीच ठेवली आहे, की एकदम बरं पडतं. म्हणजे एक साइडला छान दिशा पण एकदम परफेक्ट आहे, पूर्व दिशेला आणि ईशान्य दिशेलाच येतं ते. आणि अगदी मस्त एक साइडला व्यवस्थित राहतं डेकोरेशन. कोणी आलं गेलं म्हणजे बाप्पांचं स्थान एक साइडला व्यवस्थित राहतं आणि येणारे जाणारे वगैरे सगळं समोरच दिसतं, आल्या आल्या खूप सुंदर दिसतं. तर हे डेकोरेशन जेव्हा मी घेतलं होतं ना, मला खरंच खूप 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 आवडलेलं. आणि ते अजूनही ना लावलं तर जसंच्या तसंच दिसतं आणि खूप छान वाटतं. एकूणच हा पूर्ण जो सेटअप आम्ही लावला होता ना, हा एकदम परफेक्ट पूर्ण सेटअप होता. तर बघा तुम्ही, म्हणजे जो लाल कलर आणि पांढऱ्या रंगाचं जे हे कॉम्बिनेशन आहे ना, ते खूप सुंदर. हिरवा, लाल आणि पांढरा तिन्ही रंगांचं कॉम्बिनेशन अगदी सुंदर दिसतं. पूर्ण मागचा पडदा म्हणा, त्याच्या त्या वेण्या म्हणा किंवा खालचा पोर्शन संपूर्ण असं एकाला एक सुटेबल असं छान वाटत होतं. तर म्हणून सध्या ह्या वर्षी बाप्पांना म्हटलं, बाप्पा ह्या वर्षी हेच डेकोरेशन आहे, पुढच्या वर्षी आम्ही नक्की 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 दुसरं डेकोरेशन चेंज करणार आहे. तर आता हे सगळं बेसिक सेटअप करून झालं, त्यानंतर निघालो तिथून. दिवाबत्ती लावायची वेळ होती, तर तिथला आवरला आणि निघालो. आणि येता येता बघा बाप्पांचं सगळीकडे आगमन, सगळीकडे अशी धूमधाम मस्त आवाज, सगळे ताशा नगाडे मस्त वाजत होते. आणि घरी येऊन पहिले दिवाबत्ती केली, छान सगळं फ्रेश झालो. येता येता मला काही काही सामान घेऊन यायचं होतं, तर ते तिकडे गेलो. म्हणजे तिथेच ते आर के बाजार म्हणून आहे,
मोठं दुकान आहे, जसं डी-मार्ट वगैरे असतं ना तशा टाईपमध्ये. तर तिथे एक सामानासाठी गेलात ना तर तुम्ही 4 सामान तर नक्कीच घेऊन येणार. तर माझं तसंच झालं. मी गेली होती ॲक्चुअली फक्त मोदकाचं पीठ आणायला. पण मग तिकडे हे दिसतं, ते दिसतं. मग असं वाटतं अरे आलोच आहे तर आता हे पण सामान घेऊन जाऊया. आणि काही गोष्टी आहेत ना, की त्या नॉर्मल जनरल स्टोअरमध्ये मिळत नाहीत. तर जसं फॉर एक्झाम्पल हे तेल, हे जे मी देवासाठी तेल आणते, तीळ तेल दीपमचं, ते मला इथे तिथे कुठे मिळत नाही. हे बघा, हे मी मोदकाचं रेडीमेड पीठ घेऊन आले. तर उद्या मस्त उकडीचे मोदक होणार आहेत आमच्याकडे सकाळी सकाळी छान. आणि हे जे बिल्स आपण आणतो ना, हे नेहमी लक्षात ठेवा, लगेचच फाडून टाकायचे. जर तुम्हाला कामाचे नसेल तर बिल्स जमा करून कधीही ठेवू नका. कारण जेवढे बिल्स तुम्ही जमा करून ठेवताना घरामध्ये, असं म्हटलं जातं की तेवढा आपल्या डोक्यावर कर्जाचा डोंगर होतो. तर म्हणून बिल्स कधीही, असे जे बिल्स असतात जे आपल्याला खरंच काही कामाचे नाहीत तर ते लगेचच टाकून द्यायचे. तर चवळी थोडीशी घेऊन आली होती, कडधान्य होतं बऱ्यापैकी, पण चवळी संपली होती. तर म्हटलं चला आता जाताना हे घेऊन जाऊ. तिथे कडधान्य वगैरे सगळे छान असतात. तर म्हणून आपल्याकडे व्यवस्थित रेडी असेल, म्हणजे स्टॉक असेल, तर आपल्याला पटकन कुठल्याही भाज्या वगैरे अशा टाकता येतात. तर त्यानंतर आल्या आल्या पहिले कुकर लावला, कारण म्हटलं डाळ भातच करू. सकाळची भाजी होती माझी थोडीशी, तर मग डाळ भातचा कुकर लावायचा होता. तर बऱ्याच ताईंच्या कमेंट आहेत की ताई आम्हाला किचनचा तरी टूर दे तू. तर नक्कीच देईन. हे फक्त थोडेसे जरा आता हे गणपतीचे दिवस जाऊ द्या, म्हणजे बाप्पांचे दिवस जाऊ द्या, कारण आता सध्या खूप धावपळ असणार आहे आमची. म्हणजे मावशीकडे गणपती असतो, सासूबाईंकडे असतो, पप्पांकडे असतो. तर त्याच्यामुळे तिन्ही ठिकाणी आम्हाला धावपळ करावी लागते. तर म्हणून थोडासा असा एक मस्त टाइम नंतर भेटेल आपल्याला ना, तेव्हा मी तुम्हाला पूर्ण किचनची छान टूर देईन. सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये तुम्हाला सांगेन सुद्धा, की मी ट्रॉलीज वगैरे सगळ्या कशा प्रकारे बनवल्यात. जेणेकरून तुमचं ना, म्हणजे बरंच काही सामान असं बाहेर राहणार नाही. सगळे डब्बे वगैरे सगळ्या गोष्टी आतमध्ये व्यवस्थित सेट होतील. तर आता पहिले कुकर लावून घेते आणि सोबतच मी नारळ फोडून ठेवले होते. कारण उद्याची जी तयारी असते, म्हणजे पूजा वगैरे किंवा असं काय असतं, आता उद्या जेव्हा बाप्पांची स्थापना आहे, मग तेव्हा आपण नैवेद्यासाठी जेवण करतो. तर मग तेव्हा सगळीच घाई असते एका वेळेला. थोडीशी पूर्वतयारी करून ठेवली ना, तर मग आपला थोडासा वेळ त्यामध्ये वाचतो आणि थोडंसं रिलॅक्स राहतं आपलं डोकं सुद्धा. तर म्हटलं जे नारळ आहे ते खाऊन घेते आधीच व्यवस्थित. गूळ बारीक करून घेते, म्हणजे बेसिक जी तयारी आहे ना ती करून घेतली, तर तुम्हाला मग फायनल त्याच्या पटापट म्हणजे फायनल प्रोडक्ट करायला वेळ लागत नाही. सगळीकडे ना बाप्पांच्या आगमनाची अशी धामधूम सुरू आहे ना, खूप भारी वाटतं. मला गणपतीचे दिवस आहेत ना खूप आवडतात, कारण सगळीकडे असं एकंदर असं सणाचं इतकं मस्त वातावरण वाटतं ना, खूप मजा येते. धावपळ तर होते पण मजा पण तेवढीच येते. तुम्ही किती आनंदाने ते सण साजरे करताना ते जास्त महत्वाचं असतं. तर आता मी इथे सगळे नारळ बघा, जे सकाळी मोदकाला लागणार आहेत, तर सगळे नारळ मी खोडून ठेवते. येताना पीठ घेऊन आली मोदकांचं, कारण आता पहिल्यासारखं एवढं सगळं पॉसिबल होत नाही की तांदूळ धुवा मग ते सुकवा, आणि आता पाऊस पण आहे, ऊन पण पडत नाही, मग त्याच्यामुळे ते सगळं तर नाही होत. म्हणून पीठच घेऊन आली डायरेक्ट. आणि सारणाचं शक्यतो मी आता करून ठेवेन रात्रीच, म्हणजे सकाळी उद्या गडबड होणार नाही परत. आणि आता जेवण बनवून घेते पहिले, त्यानंतर मग परत मला जमलंच तर मग मी पप्पांच्याकडे, म्हणजे त्या गणपती तिथे रात्रीच आणतात, तर मग तिथे जाईन किंवा मग मी माझं काम करेन, ह्या दोघांनाच पाठवून देईन. तर बघू कसं पॉसिबल होतंय तसं. तर चला पहिले मी माझं खोबऱ्याचं काम करून घेते. तर मी लहानपणापासूनच या विळीवर खूप सारं काम केलेलं आहे आणि खोबरं खरवडण्यासाठी मला सगळ्यात बेस्ट कुठली गोष्ट वाटते तर ही विळीच आहे. आता खोबरं खरवडण्यासाठी खूप सारे काय काय इक्विपमेंट्स आलेत, पण त्याच्यापेक्षा विळी मला सगळ्यात बेस्ट वाटते. मस्त एकदा बसलात ना तुम्ही, आणि जिथे म्हणजे आता मालवण साईडला, गोव्या साईडला ना, त्यांच्याकडे अशा मोठ्या विळ्या असतात की ज्याच्यावर तुम्ही अगदी कम्फर्टेबली बसू शकता आणि छान खोबरे किती हवं तेवढं खोबरं तुम्ही खरवडू शकता. तर आता मी 2 नारळ हे करून घेतलेत, फोडून घेतलेत आणि ह्या चारही वाट्या खरवडून घेते. आणि ते करत होती ना तेव्हाच मला अचानक आवाज आला. तर इथे जिथे नवीन आम्ही ठिकाणी आता शिफ्ट झालोय, तर तिथे सोसायटीचा गणपती बाप्पा बसवले जातात 5 दिवसांचे, आणि इतकं सुंदर आगमन त्यांनी केलंय ना बाप्पांचं, खूप आवडलं मला. हे खूप गोष्ट ही खरी आहे. आणि त्यांनी बघा हे जे बोर्ड्स बनवलेत ना, हे आता सध्या जे असे काय काय केसेस ज्या चालू होत्या ना, तर त्याच्याबद्दल म्हणजे स्त्रियांच्या बाबतीत, तर त्याचे त्यांनी होर्डिंग्स बनवले होते आणि खूप सुंदर सुंदर कोट्स त्याच्यावरती त्यांनी लिहिले होते. तर आपले जे सामाजिक सण असतात त्याच्यामध्ये अशा प्रकारचे जेव्हा मेसेजेस दिले जातात ना,
तर ते सण आणखीन छान उभरून येतात. कारण फक्त दंगा मस्ती करायला किंवा फक्त धांगडधिंगा करण्यासाठी आपले सण नाहीये, तर ते अशा प्रकारे खऱ्या अर्थाने ते साजरे केले ना तरच ते सण वाटतात. तर असं आपल्या वास्तूमध्ये, आपल्या जागेमध्ये जेव्हा असं धूम धडाक्यात असं जेव्हा बाप्पांचं आगमन होतं ना, अगदी मन असं प्रफुल्लित होऊन जातं आणि खूप छान त्यांनी आगमन केलंय. आणि 5 दिवसांचे आहे तिथे सुद्धा बाप्पा. आणि बघा अक्षरशः किती सुंदर अशा रथामध्ये बाप्पांचं इथे आगमन झालेलं आहे. आणि पुढचे 5 दिवस त्यांनी खूप छान वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम सुद्धा आयोजित केलेत. तर तरुण पिढी, नवीन मुलं जेव्हा अशा प्रकारचे कार्यक्रम स्वतः आयोजित करतात ना, तर ते खरंच खूप चांगलं वाटतं. गणपती बाप्पा मोरया, मोरया. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. हळू 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 हळू. अरे फोटो बघूया ना तिचा. कोण पुढे दाखवायचं नसतं, तो झाकला गेला रे. अगरबत्ती स्टँड आणा ना. मोरया. तर अशाच गोड गोड आणि चिमुकल्या पावलांनी बाप्पांचं सगळ्यांच्या घरी छान आगमन होत आहे. तर तुम्हाला सुद्धा सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. तर व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.